जर तुमच्या मुलाच्या अंगावर या प्रकारचे चट्टे येत असतील तर घाबरून जाऊ नका, पॅनिक करू नका आणि तेल, तूप, दही, दूध किंवा शहद, हळद याच्यापैकी काहीही लावू नका. याला मराठीमध्ये शीतपित्त असं म्हणतात, इंग्लिशमध्ये हाईव्ज आणि मेडिकल लँग्वेजमध्ये अर्टिकेरिया असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये मास्ट सेल नावाचे सेल्स असतात, त्यांच्यामध्ये हिस्टामिन नावाचं केमिकल असतं. जे डिफरंट स्टिम्युलस असतात, जसं की ॲलर्जी जी अन्नामुळे किंवा धुळीमध्ये होऊ शकते, किंवा झालेले व्हायरल इन्फेक्शन, यामुळे ते सेल ट्रिगर होतात आणि त्याच्यामधलं हिस्टामिन पूर्ण शरीरामध्ये रिलीज होतं. हे हिस्टामिन जाऊन आपल्या ब्लड वेसल्सला ॲक्ट करतं आणि त्याच्यामधून जे द्रव्य असतं ते बाहेर पडतं. त्यामुळे आपल्या सगळ्या शरीरावर लाल रंगाचे चट्टे येतात. सोबतच मुलांना संपूर्ण शरीरावर खाज सुटू शकते. आता आपल्याला पॅनिक व्हायची गरज कधी आहे? जर मुलांना श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल किंवा त्यांची जीभ सुजली असेल किंवा त्यांना खूप उलट्या होत असतील किंवा त्यांना हाय ग्रेड फीवर असेल तर अशा मुलांना बिलकुल घरी ठेवू नका. आपल्या जवळच्या पीडियाट्रिशियनकडे त्यांना लवकरात लवकर घेऊन जा. ट्रीटमेंटमध्ये बेसिकली आपण यांना फक्त अँटीहिस्टामिन देतो. त्याच्यामध्ये लिव्होसेट्रिझिन नावाचं जे आपण सर्दीला पण देतो तेच ड्रग 3 ते 5 दिवस या मुलांना द्यायचे. जर तुमच्या पीडियाट्रिशियनला वाटेल तर ते एक शॉर्ट कोर्स ऑफ स्टेरॉइड्स पण देऊ शकतात. ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपलं हे काम आहे की ट्रिगर्स ओळखणं आणि त्या ट्रिगर्सला अवॉइड करणं. जर तुमच्या मुलाला धुळीपासून ॲलर्जी होत असेल तर त्याला धुळीत जाऊ देऊ नका, किंवा एखाद्या विशिष्ट पदार्थामुळे जर ॲलर्जी होत असेल तर ते अन्नपदार्थ त्याला खाऊ देऊ नका. हाईव्ज हा खूप कॉमन आजार आहे, त्यामुळे जर तुमच्या मुलाला झालं असेल तर पॅनिक करायची काही गरज नाही. याची ट्रीटमेंट अवेलेबल असते. पीडियाट्रिशियनकडून किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडून या आजाराची तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या आणि मुलांना चांगलं आयुष्य द्या. जय महाराष्ट्र मित्रांनो.